मोदी सरकारचं करायचं काय? भविष्यामध्ये असं चाललं तर नक्कीच या महाराष्ट्र या देशामध्ये लॉकडाऊन सरकारचा धिक्कार करून आम्ही यांचा जाहीर निषेध करतो. केंद्र सरकारकडून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले मतदारसंघात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मतदारसंघाचे माजी आमदार राजूबाबा आवले आणि वडगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्थानिक पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. देशात जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक पाऊल उचलत हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल रेट वाढवला आहे त्याच्या विरोधात निश्चित करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आज बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब माणूस कंबरडं मोडलेलं आहे. दररोज 1-1 रुपये 2-2 रुपये पेट्रोल आणि डिझेल वाढत चाललेलं आहे. आणि नुसतं पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे सगळंच चालणार नाही, पण यावर सगळं परिणाम होते. ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर महागाई वाढत जातात, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल होऊन जातं. म्हणजे खाद्यतेल असू दे, कुठलंही साहित्य घेणारा माणूस सर्वसामान्य, नुसतं पेट्रोल डिझेल वाढलं मात्र ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर सगळ्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळं या विरोधात केंद्र शासनाच्या विरोधात आम्ही निश्चित करत आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीनं. आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेट थांबलं पाहिजे. सर्वसामान्य माणूस आता जगणं अवघड होत चाललेलं आहे. 1-1 रुपये पूर्वी 50 पैसे वाढलं तर रस्त्यावर उतरत होतं भाजप सरकार. आता 1-1 रुपये 2-2 रुपये वाढत चाललेलं आहे. आणि लोकांना समजायला आले जगायचं कसं. आता ट्रान्सपोर्टेशन, आता पेट्रोल डिझेल म्हटलं, आता तुम्ही बघत असाल की आता शॉर्टेज होत चाललेलं आहे. पेट्रोल मेन झालं आहे, डिझेल मेन झालेलं आहे. भविष्यामध्ये असं चाललं तर नक्कीच या महाराष्ट्र या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळं या सरकारला जागृत करण्यासाठी आम्ही सगळ्यांना रस्त्यावर उतरलेलं आहे. सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे या दृष्टिकोन आम्ही इथं निश्चित करतो. या केंद्र सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? लोकांना अटी घालून परदेशात जाणाऱ्या या मोदी सरकारचं करायचं काय? जिल्हाध्यक्ष आमदार बंटी पाटील साहेब राजूबाबा आवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाचे खास कारण म्हणजे ज्यावेळी जागतिक युद्ध सुरू होतं इराणच्या सोबत, त्यावेळेला भारतानं जे उपाययोजना कराव्या लागत होत्या ते केलं नाही. जे आत्ता पुरवठा म्हणजे साठवणुकाचे जे स्रोत आहे भारताचं, ते स्टॉक साठवण्याचं जे आहे ते काँग्रेस सरकारने केलेलं आहे आणि तेच आज वापर केला जातो. ज्यावेळी या युद्ध चालू होतं त्यावेळेला या केंद्र सरकारनं, या मोदी सरकारनं परदेशात जाऊन बसणाऱ्या या पंतप्रधान साहेबांनी हे योजना केली पाहिजे होती व कोणत्याही प्रकारच्या लोकांच्यावरती दरवाढीचा व याचा भार न टाकता हे करायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलेलं नाही व त्यांचा आम्ही या ठिकाणी वडगाव शहर काँग्रेस व आमदार राजूबाबा आवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जाहीर निषेध करत आहे. या केंद्र सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? आणि आमचे सगळ्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळेच इथं जमलेली सगळेच ग्राहक यांनी सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनीच भाग घेतला होता की पेट्रोल गॅसचा दर वाढवून जनतेला सरळ लूटमार चालली आहे. आणि असल्या या भाजप सरकारचा धिक्कार करून आम्ही यांचा जाहीर निषेध करतो. एवढंच बोलून मी थांबतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि भाजप सरकारचा निषेध करतो. ज्या काँग्रेसनं चांगलं राज्य केलं होतं त्यांना सारखं नावं ठेवायचं. मनमोहन सिंगना नावं ठेवायची अर्थमंत्री, सगळ्यांना हे करायचं आणि स्वतः काही करायचं नाही. जो स्टॉक आता जो क्रूड तेलाचा आहे, कच्च्या तेलाचा, तो सगळा काँग्रेसनं यंत्रणा उभी केलेली आहे, तीच अजून आहे. आणि यांनी फक्त त्या युनायटेड अरबला तिथं स्टॉक करायला सांगितलं, म्हणजे स्वतः काहीच केलेलं नाही. गुंतवणूक जी करायची पूर्वीच्या काळी ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला 63 रुपयांनी तेल असताना दंगा करून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आणि ते जनतेला खरं वाटलं आणि यांनी ताब्यात घेतल्यानंतर
चुकीच्या धोरणामुळे सगळा भारत देश आणि शेतकरी धोक्यात यायला लागलेला आहे आणि महागाई वाढत जाणार आहे. राहुल गांधींनी सांगितलं की हे यांना पेलणारं नाही, की महागाई आणि हे यांचं ते शेवटी म्हणणारे तुम्ही राज्य चालवा, आम्हाला काय जमत नाही अशी अवस्था यांची. ज्या वेळेला यांनी पूर्वीच्या काळी असंच एकदा काँग्रेसच्या ताब्यात सरकार दिलं होतं, त्यावेळेला मनमोहन सिंगांनी भारत देश वाचवला होता. साधारण जवळजवळ 90च्या दशकामध्ये त्यावेळेला पुन्हा अर्थव्यवस्था भारताची चांगली केली. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला भाजपचे फक्त 2 खासदार होते, सगळे काँग्रेसचे होते आणि सुवर्ण काळ जो म्हणतात तो त्यावेळेला होता. पण हे खोटं नाटं सांगून त्यांनी ताब्यात घेतलेलं राज्य आज त्यांना पेलणारं नाही आहे आणि हे एक दिवस त्यांना हे काँग्रेसला घ्या म्हणायची पाळी येणार आहे. हे संपूर्ण महागाई करून ठेवलेली आहे. शेतकऱ्याला आज डिझेल ट्रॅक्टरमध्ये घालायला डिझेल नाही आहे, हे पेरणी करायला त्याला अवजारांना तेल नाही आहे, गृहिणींना गॅस नाही आहे आणि ही सगळी महागाई वाढत जाणार आहे आणि सर्व विनाश करून हे दुसऱ्याच्या ताब्यात देणार आहे. आणि ह्या सरकारचा धिक्कार करून आपण सर्वांनी ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे एवढी मी विनंती करतो.